सभाय स्मरणे रघुनाथा राक्षस दुष्टावन किताब समूळ उडाले कपटता श्रीरामदूताचे नीबे पांडुरंगा करो प्रथम नमन दुसरे चरण संताची या त्यांच्या कृपादाने कथेचा विस्तार बाबाजी सद्गुरुदास तुका कायमाजी वाणी मानेल संतासी रंजवू चित्तासी आपुलिया माझी वाणी तुझे वर्णी गुणनाम ऐसे देई प्रेम काही कळा ब्रह्मस्वरूप श्रोते हो ईश्वर स्वरूप माझ्या मात्या पित्या हो श्री भावार्थ रामायणातील युद्धकांडातील 46व्या अध्यायाची म्हणजेच लक्ष्मण शक्ती मुक्ती उत्सव सोहळ्यातील क्रमांकानं 4थ्या अध्यायाची चिंतनाची सेवा भगवान रामरायांच्या कृपेनं गावंदरे भाऊंच्या आशीर्वादानं वाट्याला आली. भगवान परमात्मा ज्याप्रमाणे बुद्धी देतील त्याप्रमाणे आपण ती सेवा करू. तुम्ही ती अंगीकारून घ्या. कारण बालक बोबडा बोली का वाकुडा विचुका पावली ते चोज करोनी माऊली रिझे जेवी. कथेचं अनुसंधान काय आहे भाविक हो. हनुमंतरायानं काळनेमीकडे पाहिलं. काळनेमीनं काय केलं होतं राजा रावणाचं ऐकून कपट वेश धारण करून साधूचं रूप घेऊन आला होता. पण हनुमंतरायाने निरखून पाहिलं. कारण स्वर्गीची विद्युत मालिनी अप्सरा त्यांना सांगते तो बाबा साधू नाही भोंदोय. आणि हनुमंतरायाने पाहिल्याबरोबर ओवीचं चरण म्हणतं रामदूताचे निभेने. रामदूताचा तसा दरारा असावा लागतो. आणि रामदूताचा दरारा कधी असतो. रामदूताचं आचरण तसं असावं लागतं. बोले तैसा चाले त्याची वंदावी पाऊले जे का रंजले गांजले त्याची म्हणे जो आपुले तोची साधू ओळखावा देव तेथेची जाणावा. हनुमंतरायाने पाहिलं आणि पाहिल्याबरोबर ज्या काळनेमीच्या अंतरंगामध्ये कपट होतं ते कपटच नाहीस झालं असं ओवीचं चिंतन आहे. देखना होवन या देई पाने पाता ठाई दृश्य दृश्यत्वाचे नाये द्रष्टत्वई. आणि मग काय झालं. जी असणारी डोळ्याची त्रिपुटी आहे म्हणजे दृश्य द्रष्टा आणि दर्शन. पाहणाऱ्याची अवस्था अंतरंगातून रामरूप झाली. पुढे पाहताना भगवान परमात्म्याचा असणारा भक्त रामदूत हनुमंतराय आहे. आणि त्यामुळे दृष्टीचा विषय काय झाला. विषय तो त्यांचा झाला नारायण. नावडे जनधन माता पिता अशी अवस्था झाली. आणि मग पाहतोय काय. पाहतोय कोण काय पाहतोय हे सगळंच विसरून गेला. म्हणजे डोळ्याची त्रिपुटी संपली म्हणतात. द्रष्टारपणे पायी दर्शन डोळ्याचा काही भावनेशी ठाव नाही वेगळ्या काही दिशेना. ज्यावेळेस असणारा पाहणाराच म्हणजे हरपून जातो. देहीच विधेयी अवस्था होती. आणि मग त्यावेळेस काय अवस्था होते. देवा आता ऐसा करी उपकार देहाचा विसर पाडी मज तरीच हा जीवा सुख पावेल माझा. बरे केशी राजा कळो आले ही अवस्था झाली. आणि मग पाहणारा हे काही वेगळं राहिलंच नाही. म्हणजे आतमध्ये पाहणारा राम समोर दिसतोय तो राम. डोळ्याची असणारी जी क्रिया आहे ते रामामुळे चालते. हे सगळं झालं. आणि भावनेशी ठाव नाही म्हणले. आता दुजेपणा नाही तिथं द्वैत नाही म्हणले. अद्वैत अवस्था झाली. वेगळे काही दिसेना म्हणतात. द्रष्टा होय परिच्छन्ना तरे भाष्य दृश्याचे भाहणा आलिया त्रिपुटीची बोलवना कपटाचे ना ते कैसे दृष्टा झाली अपरिच्छिन्न
छिन्न म्हणजे दिसणारी वस्तू, पाहण्याची क्रिया आणि पाहणारा हे वेगवेगळे झाले तर त्रिपुटीला काय होतं तर वेगवेगळे कप्पे पडतात. पण इथं तसं राहिलेलं नाही म्हणतात. ती असणारी त्रिपुटीच मावळून गेलेली आहे आणि त्यामुळं तिथं बाकीचं काही उरलेलं नाही. एकच असणारं भगवान परमात्मा स्वरूप म्हणजे जे जे भेटे भूत ते ते जाणी जे भगवंत हा निश्चित योग माझा, हे भगवंताने गीतेमध्ये अर्जुनाला सांगितले. आणि तीच अवस्था इथं त्रिपुटी मावळल्यानंतर झाली म्हणतात. एकाच रामनामासाठी उडते कपटाची कोटी तुझे राम कपे सनेटे कपट गोटी देते कैसे. आता रामदूत हनुमंत यांच्या मुखामध्ये रात्रंदिवस श्रीराम जय जय राम, श्रीराम जय जय राम, श्रीराम जय जय राम, राजा राम राम राम, सीता राम राम राम, प्रभु राम राम राम, हरी राम राम राम. असा ज्याच्या मुखामध्ये नामाचा गजर आहे तो या कपट असणाऱ्या रूप धारण केलेल्या साधूचं वेश धारण केलेल्या काळाने मी जवळ आला, कपी सनिध आला म्हणतात. आणि मग तिथं कपटाची बाधाच उरली नाही. कारण रामनामामध्ये काय ताकद आहे हे त्याला कळालं. नामेच तारिले कोठ्यानुकोठी, नामेच हे वैकुंठी बैसविले, नामे तारिला नाही कोण, ऐसा देव निवडून, नाम तुझे चांगली चांगली, माझ्या कंठी राहो भले, देवा तुझ्या नामाचा महिमा तुझं न कळे मेघ क्षमा. असा भगवान प्रभूंचा असणारा लाडका दूत हनुमंत या आणि त्याचं सानिध्य लाभलं. संताचे संगत भैसता संताचे संगती, कळ आले कमळापती, आपली कोणीच न होती, हा निश्चय चित्ती दृढ झालं. हा निर्धारण पाय तो कपींद्र दासुर महापापे दुराचार याची वर मारिण. निर्धार करून हनुमंत यांनी पाहिलं विद्युत मालिनी काही खोटं बोलणार आहे का. आपल्या पदस्पर्शाने तिचा उद्धार झाला आणि स्वर्गाकडे जाताना तिने सगळी खुणगाट सांगितली. म्हणून निर्धार करून त्या निर्धारानं पाहिला. कारण निष्ठावंत भाव भक्ताचा स्वधर्म निर्धार हे वर्म चुको नको. आणि निष्ठावंत भाव असताना हनुमंत यांच्या निष्ठावंत भावानं पाहिलं. म्हणले हे भासूर दिसायला लागलेलं आहे, म्हणले बेकार दिसायला लागलेले, राक्षस आहे म्हणले, राक्षस पण साधू होऊन आले म्हणले. आता बऱ्याच असणाऱ्या महाराजांनी सांगितलं ऐसे कैसे झाले भोंदू, ऐसे कैसे झाले भोंदू, कर्म करोनी म्हणती साधू. अरे कर्म करत असताना, संसार करत असताना तुम्ही स्वतःला साधू कसं म्हणून घेता. आणि असा असणारा भ्यासूर दिसणारा काळनेमी हा राक्षस आहे हे चित्तामध्ये हनुमंतरायाच्या दृढ विश्वास झाला. आणि हनुमंतराय म्हणतात हा माझा घात करण्यासाठी आलाय काय, याला आता सत्वर म्हणजे ताबडतोब वेळ न लावता मारीन. डिपार्टमेंटची गाडी आलेली आहे, इथं रस्त्याला कोणी थांबू नका, रस्त्यावरली बाजूला या, परत अजून इकडून माघारी यायचं, आम्हाला त्रास देऊ नका, रस्त्यावरली माणसं खाली यायचं. आता तिथं थांबून गाडी गेली म्हणून कुणी रस्त्याला बसू नका, आली भरपूर जागा इकडं आणि इकडं चालू. आणि यानं शरसंधान साधलं. माझा घात करण्यासाठी साधू वेश धरून आला. हनुमंतराय म्हणतात मी रामाचा भक्त आहे, मी काय कच्च्या गुरुचा चेला नाही म्हणले, जो जगाचा स्वामी आहे, परब्रह्माचा मालक आहे, अनंत ब्रह्मांडे जयाची उदरी असा भगवान परमात्मा आहे. आणि त्या भगवान परमात्म्याचा दूत आहे. याला बघतोच म्हणले, याला जिवंत ठेवत नाही, याला
संपवतो मारतो म्हणले. आईचे बोलणे कपिलाला राक्षस समाहारा. वा वा. बोलणे तरस्तोयवानारा सरसावला. हनुमंतरायांनी ठरवलंच म्हणले आता उशीर कशाला म्हणले, ह्याचा बुकना पाडायला मला काही वेळ लागणार आहे काय, म्हणून मुखामध्ये जय श्रीरामचा नारा दिला, पुढे सरसावले आणि कपिंद्र असणारे हनुमंतराया काळनिमीच्या जवळ त्याचा घात करण्यासाठी येऊ लागले. अरे पापिया निशाचरा धन पळचे दुराचारा. तुझ्या करण में संवारा कपटचारा सांडी येते. हनुमंतराय म्हणतात समोर कसा का असेना पण पंशा खांद्यावर आहे, पांढरी कापड अंगामध्ये धारण केलेली आहेत. म्हणजे त्यावेळी त्याने भगवत धारण केलं होतं, गळ्यामध्ये माळा घातलेली आहे, अंगाला विभूतीचे पट्टे चर्चिलेले आहेत. कसा गा असं नकली गा असं आपण बुवाचा वेश धारण केलेला आहे. हनुमंतराय म्हणतात आपण रामभक्त आहे आणि रामभक्त असताना एका बुवाला मारणं हे बरोबर नाही, म्हणून हनुमंतराया जवळ आले. हनुमंतराय म्हणतात ए निशाचरा, ए पाप्या, ए दुर्जना, ए दुष्टा, ए राक्षसा, तू हे जे साधूचं रूप घेतलंय ना म्हणले ते सोड म्हणले आणि तू मूळ रूपात ये म्हणले. इकडं तिकडं कशाला पळतो, कशाला असं लपणीच्या आड लपतो म्हणले, साधूचा वेश धारण करतो, मूळ वेशात ये, राक्षस बन, मग तुझं माझं बनलंय म्हणले. ऋषी रूप धरून तापस करवाला चरणाचा, आता होय सावकाश हनुमंतराय म्हणतात जरी तू ऋषीचं रूप धारण केलं असलं ही त्या काळनिमीसाठी ओवी नाही, आपल्या महाराज लोकांसाठी ओवी आहे. जरी तू असणार साधूचं रूप धरलं असलं तर ओवीचं चरण म्हणतात तामशी आहे तू, तामशी, लय तमोगुण आहे तुझ्याकडे, अक्कड आहे अक्कड. ती अक्कड सोडायची असते परमार्थामध्ये, नाटक चालत नसतं परमार्थामध्ये. चतुर आपणच बनायचं नसतं, कारण चतुर तो शिरोमणी, गुण लावण्याची खाणी, मुकुट सकळा म्हणी, धन्य तूच विठोबा. एक भगवान परमात्मा जर चतुर सोडला, चतुराई प्रपंचात करायची, संसारामध्ये करायची, या बोटावरचा तुका त्या बोटावर, आणि मग तू इथं साधू बनून माझा घात करण्यासाठी आला, हे चालायचं नाही. हनुमंतराय म्हणतात माझे हाते त्वरे ताज नवाचा वेची ऐसे दानोने तीच कर पर चालता निज बळे. हाय ना तुझ्यामध्ये लय बळ म्हणले, राक्षस आहे ना, लय माज आहे ना म्हणले, माज. सोड साधूचं रूप, ये युद्धाला माझ्या समोर, काय तुझ्या अंगात ताकद आहे, काय असणार निज बळ आहे म्हणले ते मला दाखव, आणि मी तुला आता सहजासहजी सोडणार नाही म्हणले, माझ्या तावडीत सापडलेला आहे. हनुमंतरायाचा काय इंग असतो हे तुझ्या युगोला दाखवून देतो म्हणले, आणि तुझा युगो आहे ना म्हणले संपवतोच म्हणले. आईचे बोलता मारोते सरसा बला राक्षस समोरते रणजिंका वया कपे प्रतिसाद. आता त्यालाही माहित होतं आपण इकडं कशासाठी आलेलो आहे, तिकडं ती बाबा सोडत नव्हता, त्याच्या हातनं मरण्यापेक्षा इकडं मरण बरं आहे म्हणून आला होता. पण लगेच मारा हनुमंतन मी मरतो असं म्हणून चालतंय का, नाही म्हणले. मग काय केलं, हनुमंतरायाबरोबर युद्ध करण्यासाठी साटोपचित्ती मांडीला म्हणतात, म्हणजे मोठा आवेश धारण केला, ज्याला रुबाब म्हणतात. जे लढाईचं असणारं लढवई या स्वरूप असतं, ज्याला पुरुषार्थ म्हणतात, तो पुरुषार्थ दाखवण्याचा प्रयत्न. आणि हनुमंतरायाच्या असणाऱ्या युद्धात हनुमंतरायाबरोबर कशी बाजी मारायची, आणि आपण म्हणतो ना वस्तादाला वस्ताद, शेराला सव्वा शेर, तशी पैलवानाची दोन पैलवानाची कशी कुस्ती असते अशी झुंज देण्यासाठी तयार झालाय. आई कोणी कपीचे उतार काळने मी आतिनीच्या चरा धरेत विक्राळ शरीराती भ्या दोरवासा. हनुमंतरायानं सांगितलं होतं बुवाचं हे वागणं सोड म्हणले, कारण काही काही बुवा असे वागतात की बोलायलाच नको. म्हणून काही काही जण म्हणतात ती माळ नसलेली बरं का खाटलेली काढून टाक असं वागत असशील तर काय हे पटते का, परमार्थात हे चालत नाही.
परमार्थ काय असतो हे तर माळ घालणाऱ्याला कळत नसेल तर काय उपयोग आहे. आणि असं हनुमंतरायांनी ज्यावेळेस बोलले तडकाबडकी त्यावेळेस त्यानं काय केलं ते बुवा पण सोडलं. लगेच माळा वगैरे सगळ्या त्या कुठं गायब केल्या, काय केल्या, कपडे पिपडे भगवे ते पट्टे पीठ आणि विक्राळ अशा प्रकारचं राक्षस रूप धारण केलं आणि भासुर दिसू लागला. म्हणतात कसा दिसू लागला ऐकाय. दस योजने वंच आडवा योजने पाचा माताचे उभारले कच दैसे वृक्ष शुळ प्राय. आणि मग म्हणले 10 योजना उंच 5 योजना आडवा असा म्हणले 40 कोस उभा 20 कोस आडवा का वाढलेलं आहे तेही पुढे सांगणार आहेत. आणि त्याच्या असणाऱ्या डोक्यावरचे केस कसे दिसायला लागले म्हणले जैसे पर्वतावरचे वृक्ष असावे असे शुळासारखे तीक्ष्ण केस त्याच्या डोक्यावरचे दिसू लागले. आटई दाडाच बचावे तमासांचे चाकळे आत सगळ्या छोटे तळत कैसा भास त्याच्या मुखामध्ये असणाऱ्या 8 दाडा आहेत म्हणले आणि 8 दाडा ही लाल गुंजाळ झालेले आहेत. कशामुळं तर त्याच्या असणाऱ्या मुखामध्ये म्हणले मांसाचे गोळे आहेत म्हणले आणि ते चाकळे तो चघळत आहे म्हणले आणि त्याच्यातून रक्त पाजरत आहे म्हणले आणि त्यामुळं ते समसमित अशी अवस्था झालेली आहे. आणि तो काळनेमी नावाचा राक्षस अतिशय भ्यासुर दिसू लागलेला आहे. गोवया तरी बुबळे खोल धगधगीत इंगाळ काही सांगावं म्हणजे अति विक्राळ आकृती अवाढव्य शरीर धारण केलं. त्याचे असणाऱ्या म्हणले त्या भुवयामध्ये त्या खोपणीमध्ये आतमध्ये गेलेले डोळे आणि ते डोळे कसे लाल भडक दिसतात म्हणले जसे खैराचे इंगळ असावे अशा प्रकारे तो राक्षस अति अकराळ विक्राळ भव्य आणि भ्यासुर दिसू लागलेला आहे. तैसा मेघ गडगडला तैसा निशाचर गडगडला कोलीत धावण्याला हनुमान दृष्टी लक्षण. ज्याप्रमाणे आकाशामध्ये म्हणजे पावसाळ्यामध्ये ढगांचा गडगडाट व्हावा विजांचा कडकडाट व्हावा तसा आवाज केला म्हणले. हातामध्ये एक जळतं लाकूड घेतलं म्हणले. हनुमंतरायाकडे पाहत हनुमंतरायाच्या अंगावर ते जळतं कोलीत घेऊन धावू लागलाय. प्रताप दे कोणच्या चरी वेगी वाढला कपिके सरे 10 योजना गगनांतरे उसवणे दुरी चालला. हनुमंतरायांनी काळनेमी नावाचा राक्षस किती मोठा झालेला आहे कसा वाढलेला आहे हेही पाहिलं. हनुमंतराय त्याच्यापेक्षा विशाळ रूप ज्याला महारुद्र अवतार हा सूर्यवंशी अनादिनाथा सीतारावयाशी चैत्र पौर्णिमेचा असा जन्म झाला. नमस्कार माझा दया मारुतीला असा हनुमंतराया भव्य दिव्य वाढले आणि 10 योजन एवढी उसळी वर मारली म्हणले आणि उसळून दुरी वर हनुमंतराया निघाले. जैसा तापला गोळा तैसा परतला गोळा गोळा सवेग चालेला सबळ जैसा का लोळा जसा म्हणले असणारा अग्नीचा गोळा असावा म्हणले. कारण महारुद्र अवतार कसा आहे तर स्वयंप्रकाशी असतो दैदिप्यमान असतो तेजपुंज असतो त्याचं तेज प्रखर असतं स्वतःचा स्वयंप्रकाश असणारे महारुद्र असतात. आणि जसा तापलेला गोळा असावा लाल 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 बुंद आणि अशा प्रकारे तो गोलांगुळ म्हणजे हनुमंतराया वरती उड्डाण करून निघालेले. लक्ष्मणे आनेच्या चरा वडे घातले सत्वारा धानेच्या तत्वणा शैल कपे भारा वरे पडता. हनुमंतराया वर 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 म्हणजे 40 कोस उसळी मारून गेले आणि बरोबर नेम धरून म्हणले त्या असणाऱ्या काळनेमीच्या अंगावर हनुमंतरायाने उडी मारली आणि जसं हिरीत मुटका मारावे तशी उडी पडले आणि काळनेमीचा चुराडा झाला. त्या काळनेमीच्या शरीराचे शेकडो तुकडे झाले 100 तुकडे झाले असं असणारे गावबा काका सांगू लागले.